नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहोत आम्ही शेतात, म्हणजे आमच्या फ्लॅटवरती. बघा किती छान होते. मागच्या महिन्यामध्ये मी एक व्हिडिओ केला होता, ती खूप छोटे होते आणि पपया लागलेला. चला आता जाऊया. बघा काहीचे झाडाचे बघा छोटं लागलेलं आहे पपई. आता आम्ही जातोय विहिरीकडे आणि हा पपया बघा ना किती मोठे झालेले आहेत. ह्याला खूप दिवस पूर्वी लावलेलं होतं आणि आता खूप मोठे झालेले आहेत आणि थोडे थोडे लागत आहेत ह्यांना पपई. हे बघा छोटे छोटे लागलेले आहेत. हां ठीक आहे. आणि आता आणि इथे हे झाडं थोडा थोडा नाजूक झालेले आहेत आणि थोडा मोठे झालेले आहेत. नाही, सध्या खूप टेम्परेचर आहे आणि टेम्परेचरमुळं पाण्यालाही जपावं लागते आणि झाडांना पण जपावं लागत आहे. सध्या फुलं लागायलेत, हो ना. हां, आणि हे खालचे हे आपण प्लास्टिक माती उकरून बघूया आपण की ओलावा कसा आहे. ओलावा आहे. बाहेरून सुका आहे आणि मधून ओलं आहे. झाड खूप वाकडे झालेत. वाकडे नाही झाली, असेच काही काही असतात, ऑटोमॅटिक वाकडे होतात. आणि हे बघा, हे झाड थोडं छोटं आहे पण ह्याच्या फांद्या बघा ना किती छान आल्यात. फूल लागत आहे त्यांना. खालची यांची स्टीम असते खाली. हे स्टीम आहे, खालचे रूट असतात आणि छोटे पाईप आहे, पाणी येतं त्याच्याने. आणि छोटे छोटे गवत आहेत. त्याला पुन्हा नंतर मशागत करून घ्यायची. आणि थोडे माती ओली पण असते आणि थोडी सुकी पण असते. आपण अजून फुलं बघूया पपईचे. या इकडं, हे बघा, हे पपई छोटे छोटे लागलेले आहेत ना. ह्याची फुले पण अजून मोठे नाही झालेत, छोटेच आहेत. ते वाढत आहेत रूटने. त्याला रूट थोडी मदत करते आणि पाणी त्याला टाकावं लागतं, सनलाईट लागते त्याला आणि मग ते मोठे होतात. फूल लागलेत बघा किती छान लागलेत. असंच फूल लागतं त्याला छोटे छोटे आणि ह्याला रूट मदत करतात करायला. आणि झाड फक्त पाण्याला उगवण होतं, रूटनं होत नाही. याचे पाने थोडे थोडे आळ्याने खाल्लेले आहेत. नाही नाही, आळ्या नाही, त्याला आळ्या नसतात त्याच्यावर. ह्याला ऊन लागले ते. उन्हाने सगळे हे झाले. ऊन खूप टेम्परेचर आहे ना सध्या, हो ना, गरमी आहे ना. त्याच्यामुळे हे बघा इथलं सगळ्यात छोटं झाड. ह्याला पाणी कमी मिळाले बहुतेक, किंवा हे लहानच आहे अजून. मोठं नाही झाले बऱ्यापैकी मोठं, पण या झाडासारखं झालं नाही आहे की नाही. होईल, ते पण होईल. आणि आता विहिरीकडे आपण पोहोचत आहोत, तोपर्यंत आपण झाड बघून घेऊया. छान छान याला बघा, ही फुलं किती लागलेत. खूप सारे फुलं आहेत. हे नर झाड आहे. असे नर झाड असतात आणि याला फुलं लागत असतात. फुलं लागले नाहीत अजून, कयाच आहेत. हे फुलंच आहेत, असेच असतात ते. आधी टरबूज होते, टरबूज काढले, सगळे वेकले, आम्ही खाल्ले. आणि आता पपया लावल्यात याच जागी. थोडे थोडे आहेत टरबूज, पण अजून ते वाढले नाही. इथे झाड नाही. आता छान दिसत आहेत, पण आता थोडे फुलं वाढायला पाहिजेत.
पुन्हा चांगलं होईल झाडं. झाडं अजून खूप छोटे आहेत. मोठे झाले की बघ पपया लागतील, छान दिसतील आणि खायला येते छान. अजून नाही लागले पपया, अजून लागतील, छोटे झाड आहेत. तर आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही आंबे लावतील. बरं ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.